आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरात गुन्हेगारीचे लोण अधिकाधिक पसरत चालले असून आता पोलीसही सुरक्षित नाही म्हणण्याची पाळी येऊन ठेपली आहे। काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याला निर्दयीपणे मारण्यात आले होते आणि आता माता महाकाली यात्रेत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना 11 तारखेला रात्री 9 वाजता घडली। या प्रकरणी भावसार वार्डातील आदिल अल्ताफ आरा आणि आयन अल्ताफ आरा यांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांना शिवीगाळ करणे आणि जीवानीशी मारण्याची धमकी या दोघांनी दिली होती। पूर्व मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वर्चस्वाची लढाई अधिकृतपणे समोर येत आहे। विधानसभा निवडणुकानंतर हळूहळू पेटलेला हा संघर्ष आता व्यापक रूप घेताना दिसून येत आहे। अनेक कार्यक्रमात एकत्र येऊन सुद्धा 36चा आकडा झालेले हे दोन आमदार आता गुग्गुस येथील हनुमान मंदिराच्या भक्त निवासाकरिता वेगवेगळे उद्घाटन करताना दिसून आले। प्रथम सुधीर मुनगंटीवार यांनी या भक्त निवासाचे उद्घाटन आपल्या समर्थित कार्यकर्त्यांसोबत केले आणि आज पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते होणाऱ्या भक्त निवासाच्या उद्घाटनाकरिता 2 खासदार आणि 8 आमदार उपस्थित राहणार असल्याची पत्रिका छापण्यात आली। परंतु या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे। जल जीवन पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचाराची सीमा गाठणारा कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहाय्यक आणि परिचर सध्या पोलीस कोठडीत आहेत। 43 लाखाच्या बिलाकरिता 4 लाखाची लाच मागताना या तिघांना अटक करण्यात आली। या कारवाईनंतर हर्ष बोहरे यांच्या घरून 8 लाखाची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। त्यामुळे हा अभियंता आणि त्याच्यासोबत असलेले बडे मासे पोलिसांना गवसतील का याकडे लक्ष लागले आहे। सावली येथे 3 नागरिकांच्या नरड्याचा घोट घेणारी वाघीण वनविभागाच्या जाळ्यात अडकली। मात्र तिचे 3 बछडे आईपासून विभक्त होते, त्यांचाही शोध घेणे होते। अखेर त्या बछड्यांना वनविभागाने ताब्यात घेतलं असून आईसोबत ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे सुखरूप आहेत। चंद्रपूर शहराची जीवनदाहिनी असलेली इरई नदी वर्षानुवर्षे स्वच्छतेची वाट बघत आहे। पावसाळ्यात अनेकांच्या घरी शिरून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी इरई आणि उन्हाळ्यात पात्रात थेंबही नसणारी इरईकडे प्रशासनाने आजतागायत दुर्लक्ष केले होते। मात्र आता प्रशासन म्हणते आहे की 17 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करू, तर याही वेळी ही केवळ बतावणी ठरू नये एवढीच माफक अपेक्षा। वणी शहरात 8व्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन वणी येथे दाखल केली। सकाळी 9 वाजता शाळेत जातो म्हणून निघालेली मुलगी रात्री 8 पर्यंत घरी परतलीच नाही। सर्वत्र विचारपूस झाल्यानंतर तिचा शोध लागला नाही। अखेरीस तिच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले। एप्रिल महिन्यात चंद्रपूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड होणे अपेक्षित आहे, परंतु आजपर्यंत या पदाकरिता कधीच ओढाताण झालेली नाही। परंतु आता परिस्थिती मात्र वेगळी आहे। सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोंगळे वगळता सर्व भाजपच्या आमदारांचा गट हा सध्या राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यासोबत आहे। त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात असून पार्टी विथ डिफरन्सचे विरुद्ध मिरवणारी भाजपा मात्र सध्या डिफरन्सचा सामना करताना दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा शेजारील तेलंगणा राज्य, चंद्रपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातून दारूची प्रचंड आवक होते। काल कोरची पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो वाहनातून मुरमाखाली लपविलेल्या 10.25 लाखांची दारू आणि 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बल्लारपूर पदविका महाविद्यालयातर्फे बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव या गावात सोशल अँड लाईफ स्किल्स या उपक्रमाअंतर्गत 22 मार्च 2025 रोजी एक दिवसीय शिबिर पार पडले। राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविकाचे के स्कीम अभ्यासक्रमानुसार शिबिर राबविण्यात आले। या अंतर्गत पळसगाव येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पदविका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।